Hello, dear students. Today we are going to learn a very interesting and important lesson regarding diet from your EVS textbook, and that is lesson number 13, our diet. So, before starting the lesson, let's learn the importance of diet and the conversation at Raju's house. It will help you to understand the lesson better. So, let's see what's going on at Raju's house. Raju's father. Come on, let's have our dinner. But where's Raju? He is always the first to come for a meal. चला, जेवायला बसू. पण राजू दिसत नाहीये तो. नेहमी तर सगळ्यांच्या आधी हजर असतो. Raju's mother. He is running temperature. I gave him some soft dahi bhat a little while ago. He had just fallen asleep. त्याला थोडा ताप आहे. मगाशीच मी त्याला मऊ दही भात दिला होता. आता जरा त्याचा डोळा लागला आहे. Let him rest. Shall we start then? मग झोपू दे त्याला. आपण जेवायला सुरुवात करायची का? Raju's ताई. Yes, right away. Today we played a lungdi match in the school. I am so hungry. लगेच बसूया. मला खूप भूक लागली आहे. आज शाळेत लंगडीची मॅच होती. मी मॅच खेळून आली आहे. कम ॲट वन्स. ये, लगेच ये. Oh, Mama, why have you made cabbage? You know I don't like it. I don't want it. आई, अगं कोबीची भाजी कशाला गं केलीस? तुला माहीत आहे ना मला आवडत नाही. मला नको आता. That's not way to speak, dear. You want to be healthy, don't you? Then you have to eat all kinds of food preparation. And nothing should be left over in your plate. बाळा, असे बोलू नये. प्रकृती धडधाकट राहायला हवी की नको? मग सगळे पदार्थ नको का खायला? आणि ताटात काही शिल्लकही ठेवायचे नाही बरं का? राईट. आवर टीचर ऑल्सो टेल्स अस दॅट आय वॉजंट गोइंग टू वेस्ट एनिथिंग. बरोबर आहे. शाळेत आमचे टीचरसुद्धा आम्हाला हेच सांगतात. आणि मी ताटामध्ये काहीही शिल्लक ठेवणार नव्हते. मी काही वेस्ट जाऊन देणार नव्हते. दॅट्स माय गुड गर्ल. आता कसे शहाण्यासारखी बोललीस. शहाणी माझी मुलगी. व्हॉट्स दिस डॅड? यू टूक ओनली वन भाकरी? दॅट कांट बी इनफ फॉर यू. बाबा, हे काय? तुम्ही एकच भाकरी घेतलीत? तुमचे पोट कसे भरणार? ही वर्क्स ॲट अ डेस्क ऑल डे. दॅट डझंट मेक एनीवन हंग्री. We used to do physical labor all day. We ate at least 4 bhakris at every meal. But now I have grown old. I don't feel hungry as I used to. तो दिवसभर कचेरीत बैठे काम करतो. बसूनच काम करतो. भूक लागणार कशी त्याला? आम्ही अंग मेहनतीचे काम करत होतो. एका वेळी 4-4 भाकऱ्या फस्त करत होतो. पण आता माझे वय झाले आहे. पहिल्यासारखी भूकही लागत नाही. मी टू. मलासुद्धा अलीकडे भूक लागत नाही, असंही आजी म्हणतीये. येस, यू ईट सो लिटिल नाव. हियर मा, आय हॅव सोक्ड हाफ अ भाकरी इन मिल्क फॉर यू. हो ना, तुमचं जेवण कमी झालेलं आहे आणि तुमच्यासाठी अर्धी भाकरी कुस्करून दुधात कालवून ठेवलेली आहे आई. तर बघितलं मुलांनो, आत्ताच आपण राजूच्या घरी जाऊन आलो. पण राजू आजारी होता. त्याला ताप आला होता, हो की नाही? त्यामुळे त्याच्या आईने त्याला काय खायला दिलं बरं? सॉफ्ट दही भात, हो ना? आणि तो खाल्ला आणि राजू झोपी गेला. पण
ताईला मात्र आज खूप भूक लागली होती, कारण की ती आज शाळेमध्ये लंगडीची मॅच खेळली होती. त्यामुळे तिला खूप भूक लागली होती. पण आईने आज कोबीची भाजी केली होती, जी ताईला अजिबात आवडत नाही. पण तरीसुद्धा ताईने ती पूर्ण भाजी संपवली. ताटामध्ये काहीही शिल्लक ठेवले नाही. पण आपल्या बाबांनी एकच भाकरी घेतली याबाबत मात्र ताईने तक्रार केली. त्यावर आजोबा काय म्हणाले की तुझे बाबा हे बैठं काम करतात, त्यामुळे त्यांना एक भाकरी पुरेशी आहे, त्यांना जास्त भूक लागत नाही. पण मी ज्यावेळेस काम करायचो त्यावेळेस एका वेळी 4-4 भाकऱ्या खायचो. पण आता माझे वय झालेले आहे, त्यामुळे मला जास्त भूक लागत नाही आणि त्यामुळे माझा आहार हा कमी झालेला आहे. त्यावर आजी म्हणाली, हो, माझाही आहार आता कमी झालेला आहे. मग आई काय म्हणाली? आई म्हणाली, हो ना, आईंचा आहार खूपच कमी झालेला आहे. आई आता खूपच कमी खातात. आणि आई, मी तुमच्यासाठी दुधामध्ये भाकरी कुस्करून देते. मग ती कुस्करलेली भाकरी तुम्ही खा. नाव कॅन यू टेल चिल्ड्रन, वाय डिड मदर गिव्ह राजू सॉफ्ट दही भात? राजूला आईने मऊ दही भात का बरं दिला? मदर गेव राजू सॉफ्ट दही भात बिकॉज राजू वॉज रनिंग टेम्परेचर. राजूला ताप आलेला होता, त्यामुळे आईने त्याला सॉफ्ट दही भात खायला दिला होता. नाव वाय वॉज ताई सो हंग्री? ताई वॉज सो हंग्री बिकॉज शी प्लेड लंगडी मॅच इन हर स्कूल. ताईला खूप भूक लागलेली होती. का बरं? कारण की ती तिच्या स्कूलमध्ये लंगडीची मॅच खेळली होती, म्हणून तिला खूप भूक लागली होती, हो की नाही? नाव नेक्स्ट क्वेश्चन, वाय इज वन भाकरी इज इनफ फॉर फादर? बाबांसाठी एकच भाकरी का बरं पुरते? वन भाकरी इज इनफ फॉर फादर बिकॉज ही वर्क्स ॲट अ डेस्क ऑल डे. बाबांना एकच भाकरी पुरते कारण की ते बैठे काम करतात, फिजिकल वर्क करत नाहीत. त्यामुळे त्यांना फारशी भूक लागत नाही, त्यामुळे त्यांना एकच भाकरी पुरते. वाय डू ग्रँडपा अँड ग्रँडमा इट ओनली अ लिटिल? आजी आणि आजोबा कमी का बरं खातात? येस, ग्रँडपा अँड ग्रँडमा इट ओनली अ लिटिल बिकॉज they have grown old and because of old age they do not feel so hungry. A new term, diet. Diet म्हणजे काय तर आहार. We eat some food preparations as part of our meals every day. मुलांनो, रोजच्या रोज 2 वेळच्या जेवणात आपण काही ना काही खात असतो. ठीक आहे, काही ना काही अन्नपदार्थ आपण खात असतो. We also eat some snacks between meal times. आणि याशिवाय मधल्या वेळेमध्ये आपण काही स्नॅक्स पण खातो, पोहे, शिरा, वेफर्स, हो की नाही? बिसाइड्स वी माइट ऑल्सो हॅव मिल्क, टी, कॉफी और शरबत्स. आणि याशिवाय आपण दूध घेतो, चहा पितो, कॉफी पितो किंवा सरबत पण पित असतो. All that we eat or drink during the day is together called our diet. आणि पूर्ण दिवसभरात जे काही आपण खातो, जे काही आपण पितो, या सगळ्यांना मिळून आहार असे म्हणतात. Why does our food intake differ on different days? मुलांनो, तुम्ही रोज जेवता, पण रोज तुमचा कधी आहार जास्त असतो, कधी कधी तुम्ही कमी जेवता. तर असं का बरं होतं? समटाईम्स वी फील व्हेरी हंग्री अँड वी ईट अ लॉट. कधी कधी आपल्याला खूप भूक लागते आणि आपण मग खूप खातो. दॅट डे आवर फूड इनटेक इज मोर. आणि त्या दिवशी आपलं फूड इनटेक हे जास्त असतं, म्हणजेच आपला आहार हा त्या दिवशी जास्त असतो. ॲट सम अदर टाईम वी डू नॉट फील सो हंग्री अँड वी ईट व्हेरी लिटिल. आणि कधीकधी आपल्याला खूप कमी भूक लागते आणि त्यावेळेस आपण खूप थोडेसेच जेवतो. दॅट डे आवर फूड इनटेक इज लेस. आणि त्या दिवशी आपला आहार हा कमी असतो, म्हणजेच आपलं जे डाएट आपण जे खातो ते खूप कमी खातो.
Now, can you tell children which of these two is likely to have a bigger intake? What could be the reason for that? आता इथे या पिक्चरमध्ये दोघीजणी आहेत आणि त्या दोघींपैकी जास्त आहार हा कोणाचा असेल बरं? आणि का बरं असं असेल? त्याच्या मागचं काय कारण असेल? ताई is young. She eats more, so her intake is also bigger. Grandma is old, so her intake is limited. मुलांनो, ही ताई आहे आणि ही आजी आहे. आणि त्यांच्या प्लेट्स बघितल्यात का? त्यांच्या प्लेट्समध्ये, ताईच्या प्लेटमध्ये भरपूर अन्नपदार्थ आहेत. पण आजीने फार कमी घेतलेलं आहे, फार थोडं घेतलेलं आहे खायला. असं का बरं? कारण की ताई यंग आहे आणि आजी आता ओल्ड झालेली आहे. त्यामुळे आजीला फारशी अशी भूक लागत नाही. त्यामुळे आजीने फार कमी घेतलेलं आहे खायला. आजीचं फूड इनटेक कमी आहे. तसंच ताईचं फूड इनटेक हे जास्त आहे कारण की ताई यंग आहे. When doing certain kinds of work, we make a lot of vigorous movements. मुलांनो, vigorous movements म्हणजे काय? तर भरपूर वेगाने अशी हालचाल करणे, त्याला म्हणतात vigorous movements. तर काही कामे करताना शरीराची भरपूर आणि वेगाने हालचाल होत असते. Such work is hard on the body. आणि अशा प्रकारचे काम हे आपल्या बॉडीला खूप कष्ट पडतात अशा प्रकारचे काम केल्यामुळे. इट इज कॉल्ड फिजिकल लेबर आणि यालाच अंगमेहनतीची कामं असं म्हणतात. आता या इथे 2 पिक्चर्स दाखवलेले आहेत. या पिक्चरमध्ये हे जे लोक करतायत ते अंगमेहनतीचं काम आहे. एवढ्या मोठ्या मोठ्या गोण्या उचलणं भरलेल्या, ते म्हणजे काय आहे? अंगमेहनतीचं काम आहे. त्यासाठी भरपूर कष्ट लागतात. आणि इथे हे जे गृहस्थ बसलेले आहेत ते बैठं काम करत आहेत, बसून काम करत आहेत. त्यांना या कामासाठी अंगमेहनत लागत नाही आहे, हो की नाही? तर अशा प्रकारचे जे काम करतात त्यांची अंगाची फार हालचाल होत असते आणि भरपूर कष्ट पडत असतात अशा प्रकारचं काम करण्यासाठी. तर अशा प्रकारच्या कामालाच फिजिकल लेबर असं म्हणतात. तर फिजिकल लेबर मेक्स अस व्हेरी हंग्री आणि अशा प्रकारचं काम केल्यामुळे आपल्याला खूप भूक लागते. सम काइंड्स ऑफ वर्क कॅन बी डन सिटिंग ॲट वन प्लेस, जसं की हे गृहस्थ करत आहेत. इट डज नॉट टेक हार्ड फिजिकल एफर्ट टू डू इट. सच वर्क इज कॉल्ड सेडेंटरी वर्क. तर हे गृहस्थ जे बसून काम करत आहेत अशा प्रकारच्या कामाला सेडेंटरी वर्क असं म्हणतात. ठीक आहे मुलांनो? पीपल हू डू सेडेंटरी वर्क डू नॉट फील ॲज हंग्री ॲज दोज हू डू फिजिकल लेबर. मुलांनो, आता इथे अशा प्रकारच्या कामाला फिजिकल लेबर म्हणणार. तर या लोकांना खूप भूक लागते कारण की ते अंगमेहनतीचं काम करत असतात, हो की नाही? खूप कष्ट लागतात अशा प्रकारच्या कामांना. तर बसून काम करणाऱ्यांना फारसे अंगमेहनतीचे काम करावे लागत नाही, ते बसून काम करत असतात, म्हणून यांना फार कमी भूक लागते. आणि जे अंगमेहनतीचे काम करतात त्यांना भरपूर भूक लागते. द डाएट ऑफ पीपल डुईंग फिजिकल लेबर इज ग्रेटर. दे नीड मोर फूड. अंगमेहनतीची कामे करणाऱ्या व्यक्तींना फार जास्त आहार लागतो. त्यांचा आहार हा जास्त असतो. त्यांना अधिक अन्नाची गरज असते. Now, do you know children? Chores like carrying water, washing clothes, sweeping and mopping the floor involve physical labor. Those who do such work feel more hungry. Chores म्हणजे काय? तर कामे. Carrying water म्हणजे पाणी भरणे, washing clothes कपडे धुणे, sweeping म्हणजे झाडून घेणे आणि mopping म्हणजे पुसून घेणे. तर ही सगळी अंगमेहनतीची कामं आहेत मुलांनो. आणि ही कामे करणाऱ्या माणसांना किंवा व्यक्तींना खूप जास्त भूक लागते. Whether it is a man or a woman who does these chores, it is necessary that he or she gets enough food. मुलांनो, ही कामे करणारी व्यक्ती स्त्री असो किंवा पुरुष असो, त्यांना पुरेसे अन्न मिळणे गरजेचं आहे. त्यांनी व्यवस्थित जेवलं पाहिजे कारण की ते फिजिकल वर्क करत असतात.
Now, do you know children? When children are growing, bodily growth is very rapid. So, girls and boys of growing age need lot of food. मुलांनो, आता जेव्हा मुलं मोठी होत असतात, तुमच्यासारखी मुलं, त्यावेळेस त्यांना योग्य आहाराची गरज असते. कारण की त्यांची ग्रोथ म्हणजेच त्यांची वाढ ही वेगाने होत असते. त्यांचं वजन, त्यांची उंची हे वेगाने वाढत असतं. त्यामुळे ग्रोईंग जे मुलं आहेत म्हणजे तुमच्यासारखी मुलं, त्यांना व्यवस्थित जेवणाची गरज असते. मग ती मुलगी असो किंवा मुलगा असो, दोघांनाही योग्य आहाराची गरज असते. कारण की त्यांचं वय हे वाढतं असतं आणि वाढणाऱ्या मुलांना चांगला पौष्टिक आहार मिळायला हवा, म्हणजे त्यांची चांगली वाढ होत असते. Now, can you tell, will pumpkin be cooked at all the children's house on the same day? Pumpkin म्हणजे भोपळा. तर एकाच दिवशी वर्गातील प्रत्येकाच्या घरी भोपळ्याचीच भाजी असेल का बरं मुलांनो? तर नाही, एकाच दिवशी प्रत्येकाच्या घरी भोपळ्याचीच भाजी कशी काय असणार बरं? हो की नाही? नसणार. नेक्स्ट क्वेश्चन, वुड यू लाईक इट इफ यू गॉट द सेम मेन्यू ॲट एव्हरी मील एव्हरी डे? रोज तेच जेवण बनवले तर तुम्हाला आवडेल का? तुम्ही खाल रोज तेच जेवण बनवले तर? नाही ना, तुम्हाला नाही आवडणार. सो नो, आय डोंट लाईक इट इफ आय गॉट द सेम मेन्यू ॲट एव्हरी मील एव्हरी डे. मला नाही आवडणार. नक्कीच तुम्हालाही नाही आवडणार, हो की नाही? वाय कॅन वी नॉट गेट मँगोज थ्रू आउट द इयर? आंबे आपल्याला वर्षभर का मिळू शकत नाहीत? डू यू नो चिल्ड्रन? वाय कॅन वी नॉट गेट मँगोज थ्रू आउट द इयर? We cannot get mangoes throughout the year because mango is a seasonal fruit and it grows only in summer season. फक्त समर सीझनमध्येच ग्रो होतात मँगो, हो की नाही? नाव व्हरायटी इन फूड. मुलांनो, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ केले जातात. प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी असते. आपण वेगळ्या प्रकारचं जेवण जेवतो, अजून वेगळ्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं जेवण जेवलं जातं. तसंच आपण आपल्या भारतामध्ये कशी विविधता आहे, फूडमध्ये व्हरायटी कशी आहे, ते आता आपण पाहणार आहोत. वी ईट अ लॉट ऑर अ लिटिल डिपेंडिंग ऑन हाऊ हंग्री वी आर. आपण कमी खातो किंवा खूप जास्त खातो. हे आपल्या हंगरवर डिपेंड असतं. आपल्याला किती भूक लागलेली आहे त्यावर डिपेंड असतं. आपण जर जास्त अंगमेहनतीचं काम केलं नाही, आपण खूप खेळलो नाही, तर आपल्याला फारशी भूक लागत नाही. त्यावेळेस आपण कमी खातो. पण आपण खूप खेळलो आणि खेळल्यानंतरनं खूप दमलो की आपल्याला खूप भूक लागते आणि मग आपण खूप खातो, हो की नाही? तुम्ही पण खूप खेळलात की तुम्हाला खूप भूक लागते आणि मग तुम्ही घरी आलात की आईला म्हणता, आई मला आज खूप भूक लागलेली आहे, मला खूप जेवायला दे, मला खूप खाणार आहे मी आज, हो की नाही? तसंच आपली जी हंगर आहे, भूक आहे, ती किती आहे त्यावर आपलं फूड इनटेक ठरत असतं. दॅट इज आवर हंगर डिटरमाइन्स हाऊ मच वी ईट. हिअर वी आर थिंकिंग अबाउट द अमाऊंट वी ईट. ठीक आहे मुलांनो? ही झाली आहाराविषयीची एक माहिती. वी ऑल्सो नीड टू कन्सिडर विच फूड आयटम्स वी ईट. आपण कोणते अन्नपदार्थ खातो ही माहिती पण घ्यायला हवी, हो की नाही? डिफरंट पीपल इन्क्लूड डिफरंट आयटम्स ऑफ फूड इन देअर डाएट. व्हॉट कुड बी द रिझन फॉर दॅट? मुलांनो, वेगवेगळ्या लोकांच्या आहारात म्हणजेच त्यांच्या डाएटमध्ये ते जे खातात त्यामध्ये वेगळेपणा असतो. काही लोक वेगळ्या प्रकारचं अन्न घेतात, काही लोक वेगळ्या प्रकारचं घेतात. तर हा असा फरक का बरं असतो? जसं की मुलांनो, साऊथ इंडियन्स म्हणजे इंडियाच्या साऊथ साईडला जे लोक राहतात त्यांच्या डाएटमध्ये इडली सांबार जास्त असतं, उत्तप्पे अशा प्रकारचे पदार्थ त्यांच्या डाएटमध्ये फार असतात. तसंच बेंगॉल साईडला फिश जास्त असतात. तर असंच प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे डाएट्स हे घेतले जातात. इफ only a certain combination of dishes is prepared every day, then we have to eat the same food all the time.
Having such meals would be a boring chore. So, different dishes are prepared in turn. मुलांनो, एका घरामध्ये जर ठराविक प्रकारचेच रेसिपीज केल्या गेल्या, ठराविक प्रकारचेच डिशेस तयार केल्या गेल्या, अन्नपदार्थ तयार केले गेले, तर तेच खाणं जरासं बोरिंग होईल, हो की नाही? जरासं कंटाळवाणं होईल, आपल्याला आवडणार नाही. रोज मेथीचीच भाजी जर केली तर तुम्ही खाणार का ती? नाही ना, तुम्हाला कंटाळा येणार. काय रोज रोज मेथीची भाजी, हो ना? तर म्हणून हे जे जेवण आहे, हे जे अन्नपदार्थ आहेत ते आलटून पालटून केले जातात. आज मेथीची भाजी, उद्या भेंडीची भाजी, असं वेगवेगळ्या प्रकारचे व्हेजिटेबल्स आपण रोज आपल्या डाएटमध्ये घेत असतो. In regions where rice grows in plenty, rice becomes a major part of the diet of the people living there. मुलांनो, जिथे भात भरपूर पिकतो, म्हणजे जिथे भाताची भरपूर शेती केली जाते आणि खूप मोठ्या प्रमाणात भात तिथे पिकवला जातो, तेथील लोकांच्या खाण्यात भात जास्त असतो. तिथले लोक भात खूप जास्त खातात. मुलांनो, भात जास्त ग्रो होतो. का बरं एखाद्या भागामध्ये जास्त प्रमाणात राईस ग्रो होतो, एखाद्या भागामध्ये जास्त प्रमाणात ज्वारी, बाजरी ग्रो होते? असा फरक का असतो? सगळीकडेच राईस का नाही ग्रो केलं जात? सगळीकडे ज्वारी आणि बाजरी यासारखी पिकं व्यवस्थित का बरं नाही आहेत? मुलांनो, यासाठी क्लायमेट, वेदर, प्रत्येक ठिकाणचं क्लायमेट हे वेगळं असतं आणि प्रत्येक ठिकाणची जमिनीची सुपीकताही वेगळी असते. प्रत्येक ठिकाणची जमीन आणि त्यावेळेचं हवामान, वातावरण हे त्या पिकासाठी पोषक असतं. मुलांनो, ज्या ठिकाणी खूप जास्त पाऊस पडतो त्या ठिकाणी राईस खूप चांगल्या प्रमाणात येतो. तसंच इन रिजन्स वेअर ज्वारी और बाजरा आर अ मेजर क्रॉप, पीपल इन्क्लूड मोर ऑफ भाकरी इन देअर मील्स. मुलांनो, ज्या भागामध्ये ज्वारी किंवा बाजरी जास्त पिकते तेथील लोकांच्या जेवणात भाकरीचं प्रमाण हे जास्त असतं. इन सर्टन रिजन्स व्हीट इज द मेजर क्रॉप. आणि काही भागांमध्ये गहू जास्त प्रमाणामध्ये असतात. त्यामुळे तिथले लोक जास्त करून काय खातात तर गहू खातात. गव्हापासून चपाती आणि फुलके बनवले जातात. आणि ज्या ठिकाणी गहू जास्त पिकला जातो त्या ठिकाणचे लोक चपाती आणि फुलके जास्त खातात. Fish is available in plenty in the sea. Therefore, the people in Konkan have a lot of fish in their diet. मुलांनो, इथे या पिक्चरमध्ये बघताय तुम्ही, हा माणूस काय करतोय? मासेमारी करतोय. कोकणाच्या इथे समुद्र आहे, त्यामुळे कोकणातले लोक हे जास्त करून मासे खातात. समुद्रामध्ये हे लोक मासेमारी करतात, खूप मोठ्या प्रमाणात माशांना पकडतात आणि त्यांच्या आहारामध्ये त्यामुळे माशांचं प्रमाण जास्त असतं. तिथले लोक जास्त करून मासे खातात. इथे हा माणूस मासे पकडतोय, मासेमारी करतोय आणि या इथे बघा लेडीज आहेत 2, त्या फिशेस घेऊन बसलेल्या आहेत विकण्यासाठी. डिपेंडिंग ऑन देअर सीझन्स वी गेट different vegetables and fruits at different times of the year. Accordingly, the food items in our diet also changes. मुलांनो, वर्षभरामध्ये वेगवेगळे सीझन्स येतात आणि वेगवेगळ्या सीझन्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भाज्या आणि फळं हे शेतामधून काढले जातात. आता मला सांगा, मँगोज कुठल्या सीझनमध्ये येतात? तुम्ही म्हणाल समर सीझनमध्ये. येस, करेक्ट, समर सीझनमध्ये मँगोज येतात. ग्रेप्स विंटर सीझनमध्ये येतात. वॉटरमेलन ते सुद्धा समर सीझनमध्ये येतात, हो की नाही? आणि बनाना हे ऑल सीझन फ्रूट आहे. आपल्याला वर्षभरात कधीही बनाना मिळतात. तसेच भाज्यांमध्ये सुद्धा सीझननुसार आपल्याला कमी अधिक प्रमाणात भाज्या मिळत असतात आणि त्यानुसारच आपल्या आहारातील अन्नपदार्थातही फरक पडत असतो. सीझननुसार आपण आपला आहार हा बदलत असतो. When there is a ceremony, special dishes are prepared. We make sweets especially when we celebrate a festival. मुलांनो, एखादा समारंभ असेल तर काही वेगळे पदार्थ केले जातात. सेरेमनी म्हणजे काय तर समारंभ. एखादा समारंभ जर आपल्या घरामध्ये आयोजित केला गेला असेल तर वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेस बनवल्या जातात, हो की नाही? छान छान भाज्या बनवल्या जातात.
तसंच वी मेक स्वीट्स इस्पेशली वेन वी सेलिब्रेट अ फेस्टिवल. आणि जर आपण एखादा फेस्टिवल सेलिब्रेट करणार असो, एखादा सण जर सेलिब्रेट होत असेल आपल्या घरी, तर स्वीट बनवले जातात, गोड पदार्थ बनवले जातात. मुलांनो, आता दिवाळी येते आहे. दिवाळीमध्ये कोणकोणत्या प्रकारचे पदार्थ बनवले जातात? चकली, लाडू, हो की नाही? तसंच वेगवेगळ्या फेस्टिवलला आपण वेगवेगळ्या प्रकारचे स्वीट्स बनवतो. व्हॉट केअर शुड वी टेक अबाउट आवर फूड? आपण काय काळजी घ्यायला हवी आपल्या फूडबद्दल? इफ वी विश टू बी हेल्दी देन वी मस्ट टेक केअर अबाउट आवर डाएट. जर आपल्याला हेल्दी राहायचं असेल तर आपण योग्य तो आहार घेतला पाहिजे. सो वी शुड ईट ऑल द डिशेस मेड ॲट होम. आणि आपण नेहमी घरचं अन्नच खायला हवं मुलांनो, बाहेरचं नाही. बाहेरचं अनहायजेनिक असतं, अस्वच्छतेत बनवलेलं असतं. घरचं आपलं जे जेवण असतं ते आई किती छान बनवते की नाही. वी मस्ट नॉट अवॉइड ईटिंग थिंग्स मेडली बिकॉज वी डोंट लाईक दॅम. मुलांनो, न आवडणारे पदार्थ हे खायचेच नाहीत, असे करायचं नाही. आपल्याला एखादी भाजी आवडत नाही म्हणून आपण ती खायचीच नाही, ते काही बरोबर नाही. स्प्राउटेड पल्सेस अँड लीफी व्हेजिटेबल्स शुड बी इन्क्लुडेड ऑफन इन आवर डाएट. स्प्राउटेड पल्सेस म्हणजेच मोड आलेले कडधान्य, त्यांच्या उसळी, हो की नाही? तसंच लीफी व्हेजिटेबल्स म्हणजेच पालेभाज्या, या पण आपल्या आहारात असल्या पाहिजेत. वी शुड ऑल्सो हॅव योगर्ट अँड बटरमिल्क ओकेजनली. मुलांनो, योगर्ट म्हणजे काय? दही. आणि बटरमिल्क म्हणजे काय? तर ताक. तर अधूनमधून जेवणामध्ये दही किंवा ताक हे असलेच पाहिजे. न्यूजपेपर्स अँड TV frequently advertise cold drinks. They also advertise many food products. We are tempted to buy them. They are tasty. Their wrappers are attractive. But that does not mean that they are also good for health. मुलांनो, न्यूजपेपरमध्ये किंवा TV मध्ये फ्रिक्वेंटली शीतपेयांबद्दल म्हणजेच कोल्ड ड्रिंक्स त्याच्याबद्दल ॲड केलेले असतात, हो की नाही? जाहिरातींमध्ये कोल्ड ड्रिंक्सबद्दल सांगितलेलं असतं. थम्सअप, कोकोकोला, हो की नाही? या सगळ्या कोल्ड ड्रिंक्सबद्दल ॲड केलेली असते, हो की नाही? आपल्याला ते पाहून असं वाटतं, वाव किती छान आहे. एखादा ॲक्टर त्याच्यामध्ये उड्या मारत जर ते पित असेल, एखादा ॲक्टर आपल्याला जो आवडतो तो ॲक्टर जर ते कोल्ड ड्रिंक घेत असेल तर ते खरंच खूप छान असेल, आपणही ते घेतलं पाहिजे असं आपल्याला वाटतं. त्याचे रॅपर्स खूप टेम्पटिंग असतात, खूप छान असतात. वेफर्स, कुरकुरे, हे सगळे जे TV वर ॲड दाखवतात, आपल्याला वाटतं की ते खूप छान आहे. त्याचे रॅपर्स खूप अट्रॅक्टिव्ह असतात आणि ते खूप चांगल्या प्रकारे TV वर त्याची जाहिरात केली जाते. त्यामुळे आपल्याला ते हवंसं वाटतं, ते आपल्याला घ्यावंसं वाटतं, खावंसं वाटतं. मुलांनो, आता या TV मध्ये ही मुलगी या एका पदार्थाची ॲड करते आहे. ते पाहून आपल्याला फार टेम्पटिंग वाटतं, हो की नाही? वाव किती छान. आणि ते टेस्टीही असतं. आपण जेव्हा घेतो त्यावेळेस ते आपल्याला आवडतं, त्याची चव आपल्याला आवडते. पण ते आपल्या हेल्थसाठी चांगलं नसतं मुलांनो. आपण नेहमी हेल्दी फूडच खाल्लं पाहिजे. कोणतीही वस्तू आपण घेताना आपण बघितलं पाहिजे की त्या वस्तूमध्ये आपल्या हेल्थसाठी चांगले असणारे घटक आहेत की नाहीत. त्याची शहानिशा करूनच आपण ती वस्तू विकत घ्यायला हवी. नाव what we have learned from this lesson, all that we eat and drink in a day is together called diet. मुलांनो, दिवसभरात जे आपण खातो पितो त्या सगळ्यांना मिळून डाएट असं म्हणतात. एज, फिजिकल लेबर अँड द स्टेट ऑफ हेल्थ कॉज डाएट टू डिफर फ्रॉम पर्सन टू पर्सन. मुलांनो, वयानुसार आपलं डाएट ठरत असतं. जे लहान मुलं असतात तुमच्यासारखी, ते फार खेळतात, त्यामुळे त्यांचा आहार हा जास्त असतो, त्यांना जास्त भूक लागते. तर आपले आजी आजोबा यांचं वय झालेलं असतं म्हणून त्यांचा आहार हा कमी असतो. तर जे बैठे काम करतात, बसून काम असतं, त्यांचाही आहार कमी असतो. पण जे फिजिकल वर्क करतात, फिजिकल लेबर करतात, त्यांचा आहार मात्र जास्त असतो.
कारण की ते अंगमेहनतीचं काम करत असतात, त्यामुळे त्यांना जरा जास्त भूक लागते. तसंच आपण जेव्हा आजारी असतो त्यावेळेसही आपल्याला कमी भूक लागते. Diet also changes according to the food items available in the different seasons. The foodstuffs readily available in different regions are different. This brings about diversity in people's diet. Diversity म्हणजे काय तर विविधता. वेगवेगळ्या भागांच्यात सहजपणे मिळणारे अन्नपदार्थ हे वेगवेगळे असतात. त्यामुळे लोकांच्या आहारातही विविधता दिसते. Eating a variety of foodstuffs in our diet helps to meet all the food-related needs of our body. मुलांनो, आहारात वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश केल्यामुळे शरीराच्या अन्नाविषयीच्या सर्व गरजा ह्या भागल्या जातात. The attractive and tasty food products that we see in advertisements may not be necessarily good for health. मुलांनो, ॲडव्हर्टाईजमध्ये दिसणारे आकर्षक आणि चवदार पदार्थ प्रकृतीला चांगले असतीलच असे काही नाही आहे. Now always remember children, to keep good health, care must be taken about the food we eat. मुलांनो, जर आपल्याला आपली हेल्थ चांगली ठेवायची असेल तर आपण काय खातो, काय पितो याच्याबद्दल जागरूक असलं पाहिजे. याच्याबद्दल काळजी घेतली पाहिजे. आपण योग्य तो आणि चांगलाच आणि पौष्टिक आहार घेतला पाहिजे. So that's all for today, children. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying, and always remember to have a nutritious diet in order to stay healthy. Bye bye.